टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आदरणीय राष्ट्रराव निटोरे साहेबांनी मोठा त्याग करून स्वाती सचिन घुडे हे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार, आत्ताच त्यांच्या बोलण्यामधून तुम्ही आपण ऐकलं असाल की संपूर्ण पाठिंबा आणि मोठी ताकद लावून युतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। रात्री आदरणीय सावकारांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचे महाराष्ट्राचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजी पाटील निलंगेकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब स्वतः त्यांच्या घरी जाऊन पक्षाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितली आणि विनंती त्या ठिकाणी केली। आणि मी या भागाचा आमदार, युतीचा एक घटक म्हणून मी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज अपक्ष जे उमेदवारी दाखल केले होते ते अपक्ष उमेदवारी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे मनापासून पहिल्यांदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून उदगीरमधल्या सर्व जनतेला आव्हान करतो की स्वाती सचिन घुडे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं आणि हे विजय करून या उदगीरच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला हे नगरपालिका त्या ठिकाणी आम्हाला ताब्यात पाहिजे आणि जे जे काही या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करता येईल तिथे विकास करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणून आम्ही करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आणि परत एकदा राष्ट्रराव निटोरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सचिन घुडे साहेबांना, त्यांच्या मिसेस स्वाती सचिन घुडेंना त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व, राज्य लेवलचं नेतृत्व नक्कीच त्यांचा वरिष्ठ पातळीवरती त्याचा त्या ठिकाणी सन्मान करतील असा आशावाद या ठिकाणी मी त्याचबरोबर संभाजी भैया आहेत, अभिमन्यू पवार साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन बसवराज बागवंदे, बसवराज पाटील मुरुमकर या सर्वांच्या विनंतीवरून मी आज अपक्षाचा अर्ज वापस घेतलाय। पुन्हा सर्वांनी मिळून एका ताकदीनं बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली उदगीरमध्ये आपण पुन्हा एक बार महायुतीचा नगराध्यक्ष म्हणून आपण स्वाती घुडेला निवडून देण्याचा एक निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे। त्याच्यासाठी कोणीही गैरसमज करून घेऊ नये। एखाद्या नाराजीतून आपण फॉर्म भरला तर ते आज आपण फॉर्म भरलेलं परत पक्षाच्या सोबत राहून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया, एवढंच महायुतीला निवडून देऊ, एवढं या प्रसंगी सांगून माझी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी जे बोलतात त्याच्यानंतर पहिले तुम्ही बोलणार आहात का? ओके। आज आपण महायुतीच्या माध्यमातून अध्यक्षासाठी आपण फॉर्म भरलं होतं। महायुतीचा भाजपचा एक अर्ज भरला होता, एक अपक्ष भरला होता। वरून आपल्याला सर्वांचे फॉर्म काढून घेण्यासाठी CM साहेबांचं आणि बावनकुळे साहेबांचं त्यांनी सांगितली की विनंती केली की आपण पक्षासोबत राहू, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण एकत्र येऊन एका विचाराने, एका दिलानं काम करू। त्याच्यासाठी सचिन घुडेंना सहकार्य, त्याच्या पत्नीला स्वाती घुडेंना सहकार्य करण्यासाठी मी आज माझं अर्ज पक्ष असलेलं काढून घेऊन पुन्हा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, पक्षाबरोबर काम करण्यासाठी हे केले। त्याच्यामध्ये बनसोडे साहेब आहेत, घनगोळी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाचा उमेदवार आणि आमच्या परिवारावर विश्वास दाखवून त्यांनी आपला अपक्षाचा उमेदवारी अर्ज वापस घेऊन आम्हाला जो पक्षाला आणि यांना सहकार्य केले त्यांचे मनपूर्वक आभार व यापुढे आम्ही सर्वजण मिळून एकत्रित
सावकारांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय सचिन बनसोडे माजी मंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने ही निवडणूक लढवू आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणू ही ग्वाही देतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.